पेरणी आणि पंढरीची वारी यांचं एकमेकांशी जवळचं कनेक्शन आहे आणि वारीची वेळही कृषी चक्रात अत्यंत विचारपूर्वक निवडलेली आहे. याबद्दल तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया की हे कनेक्शन नेमकं काय आहे. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कृषी क्षेत्र. आषाढ महिना हा खरीप पिकांच्या पेरणीचा आणि वाढीचा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा काळ असतो. शेतकरी याच काळात आपल्या शेतात पेरणीची लगबग आटोपून कोवळी पिकं, घरदार आणि आपली गुरढोरं घरी सोडून केवळ विठ्ठलाच्या भरवशावर पंढरीच्या यात्रेला निघतो. वारीची वेळ कृषी चक्रात अत्यंत विचारपूर्वक निवडलेली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पेरणीचं महत्वाचं काम पूर्ण झालेलं असतं, पण पीक खुरपणीला येण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ असतो. नेमक्या याच मोकळ्या वेळेत शेतकरी आपल्या देवाला भेटायला येतो. हे केवळ धाडस नाहीये, तर करता आणि करिविता तोच आहे या अढळ श्रद्धेतून उचललेलं एक पाऊल आहे. हा निर्णय आर्थिक गोष्टींसह अनेक अर्थांनी महत्वाचा असतो. शेतकऱ्याचं संपूर्ण वर्षाचं उत्पन्न आणि कुटुंबाचं भरण पोषण हे शेतकरी वारीत असताना पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतं. म्हणूनच वारी म्हणजेच विठ्ठल भक्तीची पाऊस वारी असंही म्हणलं जातं. अशा परिस्थितीत शेत सोडून जाणं ही वारकरी तत्वज्ञानातील देवासमोर शरणागतीची प्रत्यक्ष कृती आहे. ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून निसर्ग आणि दैवी शक्ती यांच्यासोबत केलेला एक सामाजिक आध्यात्मिक करार आहे. तो परत येईपर्यंत शेत जोमानं वाढलेला असेल हा दृढ विश्वासच शेतकऱ्याला वारीच्या वाटेवरील सर्व कष्ट सहन करण्याची ऊर्जा देतो. आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूरला पोहोचून विठ्ठलाचं दर्शन घेतो तेव्हा त्याची प्रार्थना केवळ स्वतःपुरती मर्यादित नसते, तो संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करतो. पेरलेलं चांगलं पिकू दे, पाऊस पाणी नीट पडू दे असं साकडं तो विठ्ठलाला घालतो. पण त्याचबरोबर जर परिस्थिती अनुकूल राहिली आणि भरघोस पीक आलं तर उन्माद होऊ नये त्यासाठी एक विनम्र प्रार्थनाही जोडलेली असते. उतू नको मातू नको. याचा अर्थ, हे देवा, यशाच्या भरात मला उन्मत्त होऊ देऊ नकोस, माझ्या मनावर अहंकार वाढू देऊ नको. ही प्रार्थना भौतिक समृद्धीच्या पलीकडे जाऊन त्याच्या आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची सखोल जाणीव जागी करते. संत साहित्यात आणि लोकपरंपरेत आषाढी वारीला सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी शेतात धान्य पिकवून वर्षभरासाठी कोठारात साठवून ठेवतो, त्याचप्रमाणे वारकरी पंढरीच्या वारीत प्रेम, भक्ती, सहिष्णुता आणि सकारात्मक ऊर्जेची साठवण करतो. ही आध्यात्मिक शिदोरी त्याला वर्षभर येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आणि आपलं जीवन आनंदानं जगण्यासाठी बळ देते. वारीच्या काळात वारकऱ्याच्या मनात आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीसोबतच चांगला पाऊस पडावा आणि आपलं शेत फुलावं अशी इच्छाही असते. वारीतून परतल्यावर विठ्ठलानं दिलेलं दान आनंदाने स्वीकारतो. ही त्याची भावना पिकाला केवळ एक उत्पादन न मानता त्याला देवाचा प्रसाद मानण्याच्या वृत्तीतून येते. अलीकडच्या काळात वारीमध्ये बीजप्रसाद वाटण्याचा उपक्रम सुरू झालाय, ज्यात विविध देशी वृक्षांच्या बिया वारकऱ्यांना प्रसाद म्हणून दिल्या जातात. हा उपक्रम श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांना जोडणारा एक सुंदर दुवा आहे. वारकरी आणि निसर्ग यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.